मुन्ना लगातार 3 गडी बाद झालेत. एका धावावर समाधान मानावं लागलं त्या मुन्नाच्या पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू मुन्नाचा. सुंदर असा हा चेंडू त्रिफळाचीत झालाय तो फलंदाज. मला वाटतं अजय हा बाद झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी मुन्नाची. अतिशय देखणा असा हा स्ट्रोक मारण्याच्या प्रयत्नात उंच फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झालाय तो मुन्नाच्या गोलंदाजीवर. अजय अजय हा आक्रमक फलंदाज आहे, परंतु त्याला ह्या इनिंग मध्ये म्हणावा तितका काही यश आलेलं नाहीये, कारण एक झेल सुटलेला होता. जीवदान मिळूनही या ठिकाणी धाव संख्या झाली आहे ती 24. 20 चेंडूच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे ती 24. सुंदर अशी गोलंदाजी ती गंगापूर संघाकडून. मुन्ना हा छोटासा कद असणारा हा खेळाडू, परंतु चांगली गोलंदाजी, एक आकर्षक फटके मारणारा गोलंदाज त्याने बाद केलेला आहे तो अजय. रवळगाव संघाचा तारणहार. हाही उंच फटका येतोय, बघूया झेल होतोय का. आणि हा अचूक झेल टिपलेला आहे तो कॉमेंट्री बॉक्स समोर. सुंदर असा हा झेल जातोय तो फलंदाजीला पोपट. मला वाटतं चौथा खेळाडू हा लगातार पहिल्याच चेंडूवर बाद होणारा हा नाना ठरलेला आहे. दीपक, सतीश, प्रल्हाद. प्रल्हाद खेळतोय. नाना हे लगातार पहिल्याच चेंडूवर उंच फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झालेले आहेत. जातोय तो पोपट. बघूया पोपट आपल्या संघासाठी कशा पद्धतीने किल्ला लढवतोय. सुंदर असा हा चेंडू. एक धाव मिळते.